सुरक्षित नाशिककर योजनेअंतर्गत स्मार्ट सिटी प्रशासनाच्या वतीनं 5 वर्षांपूर्वी शहरात 250 कोटी रुपये खर्च करून 1200 CCTV कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव होता। 5 वर्षांपूर्वी जे काम स्मार्ट सिटी प्रशासनानं हाती घेतलं ते काम 5 वर्षांनंतर देखील अपूर्ण असल्याचं बघायला मिळतंय। शहरात 1200 कॅमेरे बसवणं तर लांब, 850 कॅमेरे आजही बसलेले नाही आहेत, डिस्कनेक्ट आहेत आणि याला कारण दिलं जातंय ते फायबर ऑप्टिक केबलचं। ही ऑप्टिक केबल उपलब्ध नसल्यामुळे शहरात जवळपास 850 CCTV कॅमेरे आम्ही बसवू शकलेलो नाही असं स्मार्ट सिटीने सांगितलेलं आहे। याचा अर्थ 5 वर्षांनंतर देखील शहरातल्या प्रमुख भागांमध्ये अवघे 450 कॅमेरे या ठिकाणी कार्यान्वित आहेत। विशेष म्हणजे आता सगळे 1250 CCTV कॅमेरे हे कधीपर्यंत कार्यान्वित होतील याबाबतची ठोस माहिती देखील स्मार्ट सिटी प्रशासनाकडे नाही। विशेष म्हणजे पोलिसांच्या वतीनं सातत्यानं स्मार्ट सिटी प्रशासनाला या संदर्भात रिमाइंडर अर्थात स्मरणपत्र दिलं गेलंय, मात्र तरी देखील पुन्हा एकदा या कामाला मुदतवाढ मिळावी अशा पद्धतीची विनंती स्मार्ट सिटीनं केलेली आहे। एकूणच काय तर रस्त्यांच्या बाबतीत स्मार्ट सिटीच्या वतीनं करण्यात आलेला ढिसाळ कारभार नाशिककरांनी बघितलेला असताना आता CCTVच्या बाबतीत देखील स्मार्ट सिटी प्रशासन किती गंभीर आहे हे यावरून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।